हाय फ्रेंड्स, मी रश्मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी आमच्या मोनीमो मस्तपैकी असे ऊन घेत होते आणि मस्ती वगैरे चालू होती त्यांची सकाळी सकाळी. त्यानंतर पप्पाने आणले होते चिंबोऱ्या, म्हणजे क्रॅब आणले होते. त्या आधी मस्तपैकी तोडून वगैरे घेतल्या पप्पांनी. तर तोडताना पप्पांच्या हाताला एक लागली. मग ते पप्पांनी निकेतला दिलं करायला. मग निकेतने मस्तपैकी क्रॅब त्यांनी पण कट वगैरे करून घेतले. फर्स्ट टाईम करत होतं, पण त्याला व्यवस्थित जमले ते करायला. इथे एकीकडे मम्मीने स्वयंपाक बनवायची तयारी करायला घेतली, एकीकडे भात घातला आणि वाटण करायला घेतलं. असं सगळं भाजून वगैरे घेतलं, गरम मसाले पण थोडे भाजून वगैरे घेतले आणि वाटण बनवत होती. त्यानंतर पप्पांनी जाऊन मटण घेऊन आले. मी मटण मस्तपैकी वॉश वगैरे केलं आणि त्याला मॅरिनेट करत ठेवलं. हळद, मीठ. इथे घेतली होती मम्मीने भाजी बनवायला. आमच्याकडे हे अशीच बनवतात भाजी. सगळं वरतून टाकायचं आणि मग ती शिजत ठेवायची. ही भाजी अशीच करतात गावाकडे, आमच्याकडे तरी. ही भाजी झाल्यानंतर मम्मीने घेतली होती इथे मटण बनवायला. कारण की आमच्याकडे ह्या अशा वेगवेगळ्या भाज्या बनतात. कारण की एका जावयाला मटण आवडतं, तर दुसऱ्या जावया मटण चिकन काही खात नाही. त्याला असे क्रॅब वगैरे त्याच्यासाठी म्हणून क्रॅब बनवले होते. तर जेवण वगैरे बनवून घेतलं आणि भाकरीची ऑर्डर मी बाहेरूनच दिली होती. हा इतकं सगळं बनवता अख्ख्या किचनमध्ये इतका पसारा झाला होता. तो सगळा मी आवरून वगैरे घेतला आणि इथे निकेतनी मटणची भाजी बनवत होता. ती पण बनवून झाली आणि त्यानंतर लगेच गौरी आली आणि आल्या लगेच बघा कशी हड्डी खात होती. त्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवायला. तो जेवायला होतं मटण, चिंबोरी, बांगडा फ्राय, मांदेल फ्राय, भाकरी आणि थोडं सलाड. असे सगळे आम्ही एकत्र बसून जेवून घेतले. आमचे नानानी पण आले होते. सगळ्यांनी मस्तपैकी एकत्र येऊन जेवून घेतलं आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं, तरी पण या दोघींचं जेवणच चालू होतं. क्रॅब असेल तर जेवायला थोडासा वेळ लागतो. त्यानंतर मी ते सगळ्या काक्या मिळून गप्पा मारत होत्या. सगळे आम्ही असे एकत्र आलो की असे सगळे मस्त गप्पा वगैरे मारतो. आमची खूप मोठी फॅमिली आहे. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मी, गौरी आणि निकेत आम्ही गेलो होतो बाहेर. कारण की आम्हाला अचानक बिर्याणी खायचं मन झालं होतं आणि आमच्या गावात असं काही सामान जास्त भेटत नाही. नंतर बाहेर गेलो. येताना चिकन वगैरे घेऊन आलो. चिकनला थोडंसं मॅरिनेट केलं आणि एकीकडे तांदूळ भात शिजवत ठेवला होता आणि पटापट अशी बिर्याणी करून घेतली. कारण की खूप लेट झाला होता घरी यायला. दोघी मिळून इथे जेवण वगैरे बनवून घेतलं. आणि फास्ट बनवली होती, तरी पण बिर्याणी खूप मस्त झाली होती. काही जास्त वेगळं काही टाकलं नव्हतं. सिंपल जे घरचे मसाले, नॉर्मल बिर्याणी मसाला वगैरे टाकला होता आणि खूप मस्त अशी झाली होती बिर्याणी. त्यानंतर आम्ही जेवून वगैरे घेतलं आणि मस्त सगळं घरातलं आवरून वगैरे झोपलो. तर इथे रात्री झोपताना गौरी आणि अर्णव मस्त स्टोरी बघत होते. असाच गेला